नमस्कार शेतकरी मित्रांनो, चला नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण एक मागला व्हिडिओ बनवला होता कपाशीमधील आंतरपीक। तर आपला एका शेतकऱ्याने व्हिडिओ बघितला, त्यानंतर आपलं ते व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांनी एक आपल्याला कॉल केला आणि मला विचारलं की आपल्याला कपाशीमध्ये मूग करायचं तर कशा प्रकारे करावं आणि किती अंतरावर करायला पाहिजे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण त्या प्लॉटवरती व्हिजिट मारलेलं आहे। तुम्ही त्याचा प्लॉट पाठीमागं आता सध्या डुबं मारलं आहे। डुबं मारल्यानंतर थोडंसं गवत उगलं आहे, कारण इथं पावसामुळे वापसा नाही आहे, त्यामुळे खुरपणी होत नाही टायमाला। थोडंसं गवत उगलेलं आहे, पण तरी पण हा प्लॉट खूप छान आला आहे। कपाशी पण खूप छान आली आणि त्याच्यामध्ये आपण जे आंतरपीक घेतलं आहे तुम्हाला मी ते सांगणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, ते आंतरपीक कोणतं आहे आणि ते कशा प्रकारे लागवड केली आणि कोणत्या बियाणांची लागवड केली मी तुम्हाला हे पण सांगणार आहे, आणि त्यात कोणून बियाणं खरेदी केलं आहे ते पण सांगणार आहे मित्रांनो। चला मित्रांनो, शिरूर तालुक्यामधील पाथर्डी तालुक्यामधील होते, पण शिरूरच्या बाउंड्रीवरती कासवडी या गावामध्ये आपण प्लॉट बघितला मित्रांनो। तर त्याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी 5 फुटावरती कपाशी केली आणि 5 फुटावरती कपाशी करून त्याच्यामध्ये 2.5 फुटावरती मूग पेरला आहे मित्रांनो। तर काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की मुगाला मावा जास्त पडतो, नंतर कपाशीला मावा पडेल आणि कपाशी आपली खराब होईल मित्रांनो। तर मित्रांनो, ही होऊ शकतं का आणि ह्याचं आपण सगळे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत जी ट्रीटमेंट आहे सगळे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघणार आहे, जेणेकरून पुढल्या वर्षी शेतकरी जे लागवड करणार आहे त्यांना हेल्पफुल होईल असं आपण करणार आहे मित्रांनो। तर तुम्ही बघू शकता इथं पाठीमागं पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दिसत असेल 5 फुटावरती लागवड केली आहे कपाशीची, त्याच्यामध्ये 2.5 फुटावरती मुगाची लागवड केली आणि कपाशी कोणती केली आहे तर कपाशी ही कावेरी 36 ही नवीन वाहन आहे बागायतीसाठी, त्याची लागवड केली आहे। त्यानंतर जी 2.5 फुटावरती केली आहे मुगाची, तर तो आर्या हा मूग आहे। आणि मित्रांनो, ह्याची याचा त्याच्यावर बघितलं तर आता सध्या त्याला ह्याला म्हणजे पहिल्या पावसामध्ये लागवड केली, म्हणजे जवळजवळ ह्याला 15 दिवस होत आले आणि 15 दिवसामध्ये तुम्ही बघू शकता ग्रोथ हिची खूप चांगल्यापैकी ग्रोथ झाली आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल चांगल्यापैकी ग्रोथ पण कपाशीची झाली आणि मुगाची पण चांगली झाली आहे। ह्याला एक जर बघितलं तर मित्रांनो, ह्याला एक स्प्रे पण केला आहे आपण मुगाला, तर तो स्प्रे कोणता केला आहे आणि तो कशा प्रकारे स्प्रे केला आहे तर मित्रांनो त्याच्यावरती बघा मित्रांनो, या तुम्ही फोटोमध्ये बघत असताल की त्याच्यावर तुडतुड्याचे अशी बारीक आळ्याने खाल्ल्यासारखं तुडतुड्याने खाल्लं आहे, त्या आळ्यांनी खाल्लं। तर मित्रांनो त्याची आपण फवारणी केली तर मित्रांनो, नंतर बुरशीनाशक पण आपण फवारलं आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता याच्यावरती आता खूप जी हे आहे तर खूप एक प्रमाण कमी झालं आहे। आणि कपाशी बघितली, कपाशी कावेरी 36 याला आपण आत्तापर्यंत खत बघितलं मित्रांनो, तर ह्याला खत 20-20-13 घातलेलं आहे पहिला डोस। त्यानंतर ह्याला कोणतंही खत नाही आहे, फक्त शेणखत पहिलं टाकलेलं आहे भरपूर, त्यानंतर 20-13 टाकलेलं आहे। आता पुढचा डोस तो शेतकरी टाकणार आहे, आपण त्याची इन्फॉर्मेशन घेऊया। आणि मित्रांनो, ह्याला आत्तापर्यंत एक कोळपणी म्हणजे एकदा डुबेला आहे, त्यानंतर एक खुरपणी तिची सध्या त्याला वापसा झालेला आहे। आज पाऊस नाही आहे तर उद्या त्याला वापसा होईल आणि वापसा झालेला आहे तर उद्या याची खुरपणी स्टार्ट होईल मित्रांनो। आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता जवळजवळ 20 गुंठे आहे आणि 20 गुंठ्यामध्ये चांगल्यापैकी प्लॉट आलेला आहे। कपाशी पण चांगल्यापैकी उगवून आली, फुटवा पण झालेला आहे मित्रांनो खूप भारी। त्यानंतर मूग पण चांगला आलेला आहे, मूग बघू शकतो मी एकदम लाईनमध्ये मूग आला आहे तसे। आणि मूग हाताने पेरलेला मूग आहे ना, ट्रॅक्टरने बैलाने हाताने पेरला आहे, त्यामुळे थोडासा मागं पुढे होऊ शकतो बैलाच्या ह्याच्याने, आणि ट्रॅक्टरने कसं थोडासा सारखा होऊ शकतो। पण ट्रॅक्टरच्या ह्या वर्षी पण खूप लोकांचे कपाशीचे म्हणा, तुरीचे म्हणा, कशाचे म्हणा बियाणं फ्लॉप म्हणजे ते उगलेच नाही, कारण की पाऊस पेरला आणि पावसाचा जोर झाल्यामुळे दबलं गेलं आणि काही उगलंच नाही मित्रांनो। तुम्ही बघू शकता आपलं फक्त एवढंच बोलणं होतं की तुम्हाला मी कपाशी म्हणजे आंतरपीक सांगितलं होतं, तर मी शेतकऱ्यांनी मूग केला आहे आणि मुगाची ह्याल्यानंतर लोकांचं म्हणणं आहे की मावा पडतो, आपण बघणार आहे शेवटपर्यंत। तर त्यामुळे शेवटपर्यंत ह्याची जी प्लॉट आहे बघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, खालीच्या दिलेल्या लाल बटनावर क्लिक करायचं आणि सबस्क्राईब करायचं आहे। आता मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे शेवटला की ह्याचं खरेदी कुठून केलं आहे, तर ह्याची खरेदी जिजामाता चौक, शिरूर कासार जिजामाता चौक म्हणजे जिजामाता ॲग्रो एजन्सी ह्या दुकानामधून औषधी आणि बियाणं खरेदी केलेलं आहे शेतकऱ्यांनी। त्यानंतर तुम्हाला कोणतेही बियाणं लागू, कोणतेही औषध लागू, तुम्हाला बिनधास्त की त्या दुकानामध्ये जाऊन तुम्हाला औषधी खरेदी करायचं आहे। कमी रेटमध्ये कमी बजेटमध्ये तुम्हाला औषधी भेटतील। शेतकऱ्यांचा त्याच्यामध्ये फायदा पण आहे, जेणे कमी भेटलं तर शेतकऱ्याचा थोडंसं 4-2 रुपये नफा पण होईल, जेणेकरून खर्च कमी होईल आणि शेतकरी सुखी पण राहू शकतो त्यानंतर। तर मित्रांनो, तुम्हाला फक्त काम करायचं आहे, जिजामातामधून तुम्हाला औषधी खरेदी करायची आणि तुम्ही बघू शकता प्लॉट हा एक सक्सेसफुली आपण ठरवणार आहोत आणि सक्सेसफुली आपण ह्याला पार पाडणार आहोत आणि उत्पन्न चांगलं करणार मित्रांनो। त्यासाठी तुम्हाला लाल बटनावरती खाली क्लिक करायचं बघण्यासाठी व्हिडिओ। तर थांबतो।